मुकुटाचा दाना चहूकड बहरला राना पाटामध्ये झुळू झुळू पाणी पाखराच्या चोचीतली गाणी शेतामध्ये राबणारा लेक काळ्या मातीचा रांगडा तो मर्द माझा आभाळाच्या छातीचा वेडा पिसा छंद असा लागला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला लई वाण झालाय तुम्ही बाईंना कशाला घेऊन आला तिथं तुमच्यात आधी नाही का सांगायचं वर येऊ देत धावतो तुम्हाला बाईंना घालवायत ना नाही घालवायचं हो बाई बघायचं आमचा राहणारा कसा बोलतो अरे तुमच्या तर अरे कुठे गेले खाली गेला खाली गेला बरकत बरकत अरे बुडतायत का ते बाई घाबरू नका बुडत आहेत घाबरल्यात अरे घाबरतायत म्हणजेच बुडतायत अरे बरकत कुणी आहे का बरकत अहो थांबा अहो ते तुम्हाला हक्का मारतायत आणि तुम्ही इथे काय करताय कोण राणा हो काय झालं अहो ते बुडतायत तिकडे त्यांना वाचवा राणा बुडतोय हो. आणि मी त्याला वाचू बरोबर राणा हे राणा काय रे अरे काय नाही हे पोरांनी शाळेतल्या बाईंना आणलं इथं आणि त्यांनी मला आंघोळ करताना बघितलं अरे बघितलं ना मग आता कशाला लपून बसलाय ये बाहेर काय होत नाही त्यांना जाय सांगा ती मारत बिरत नाही ना तर धावतोय की कसनी बघा त्या जात नाही तोवर मी बाहेर येणार नाही बरोबर मी सांगतो बाई ना काय झालं बरेच का ते बुडत नाहीयेत ना नाही अजून तर नाही पण तुम्ही इथं थांबला तर नक्की बुडेल बघा तू म्हणजे अहो तुम्ही इथं आहे म्हणून तू बाहेर येत नाही तुम्ही जरा तिथं थांबा मग येईन तू लगेच बाहेर अच्छा असं होय मी जाते हे राणा बास कर आता ये बाहेर बाई गेल्या या पोरानं जीवाला घोर लावलाय आमच्या कसं व्हायचं याचं मामनजी अहो काय झालं कुणाची एवढी काळजी करताय या सुनबाई राणाबद्दल बोलत होतो आम्ही नाही आम्ही पण तुमच्याशी खरं तर हेच बोलायला आलो होतो बघा तुम्ही आता राणा भाऊजींच्या लग्नाचा विचार सोडा जोंधळे अहो लांबचं का असं ना आमचं मामा लागतात ते आणि त्यांना चांगलं माहिती की राणा दादा काही लग्न करणार नाहीत त्यामुळे आता आम्ही असं ठरवलंय की अच्छा त्याच्या लग्नाची जबाबदारी तुम्ही घेताय वा 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 सुनबाई अहो हेच तर ऐकायचं होतं म्हणून तर तुम्हाला बोलावलं खरंय तुम्हीच राणा दादाचं मन वळवा काय आमच्या जीवाला घोर लागलाय हो राणाच्या लग्नाचं तुमच्याशिवाय कुणीच नाही बघू शकणार तेव्हा त्याला संसाराला लावायचं काम तुमचं कराल ना एवढं घरासाठी अहो काय मामांजी घरासाठी एवढं करणारच की आम्ही भले शाबास जोंधळे तुमची भाची एक नंबर आहे चांगली सून दिलीत आम्हाला काय झालं ताईसाहेब
हात भाजला का? आम्ही बरं भाजू देऊ, पण कराय गेलो एक आणि झालं भलतच. काय ताईसाहेब? त्या बैलाचं लग्न अडवाय गेलतो आम्ही, पण मामांजींनी तर त्याच्या लग्नाचा अंतरपाठच आमच्या हातात दिला. हा? म्हणजे आता त्या बैलाला सजवून मांडवत तुम्ही उभं करणार होय? आम्ही बरं त्याला मांडवात उभं करू. बर आपण काय करणार ताईसाहेब? आपण तर साहेबांच्या शब्दाबाहेर नाही. शब्द बाहेर कशाला जाया पाहिजे? म्हणजे शब्दात राहूनच करू की काहीतरी. हे बेस्ट आहे. इथं तो बैल ऊस देतोय, लाडू खातोय, आणि आम्ही याच्या लग्नाचा मांडव घालायचा नाही. अजिबात जमणार नाही ते. आम्ही याच्या लग्नाचा मांडव घालणार नाही आणि कुणाला घालू बी देणार नाही. रानाचं लग्न कधीच होणार नाही. पर आपण नाही म्हणलो तरी साहेब लावतीलच की लगीन. आता ती झगड्यांची पोरगी नाही तर नाही, पर ती गावातली ती लाडूवाली ती तर येईलच की घरात. आम्ही येऊ दिलं तर नव. त्या झगड्यांच्या पुरीचं काय करायचं ते बघू नंतर, पण या गावातल्या पुरीला मात्र बघायच पाहिजे. जरा हिसका दाखवला ना, काशी सुतासारखी सरळ होईल ती. अजून 2 गाड्या ऊस आणि कॉम्प्युटरही सरलो नाही आम्ही. साहेबांनी ओवाळणीत जी साखळी दिली होती ती मी राणाजींना परत केली, म्हणून त्यांनी आमच्या घरी 2 गाड्या ऊस पाठवला होता. तोच विकून त्यातून जे पैसे आले त्याचा मी कम्प्युटर घेतला मुलांसाठी. चंदा, हा? शिवप्पा कुठे आहे? शिवाप्पा आत्ता बोली होते. काय मग अंजली, इकडे कशी काय आलीस? अगं शाळेत गेलते मी, तेव्हा हेड सरांनी सांगितलं मला पाठकबाई पोरासनी घेऊन शेतावर गेलात म्हणून. रस्त्यावरनं हुडकतच आली मी. तेव्हा लोकांनी सांगितलं मला अंजली मॅडम राणा दादाच्या शेतावर आहेत म्हणून. काय काय विचार काय म्हणायचा? विचार काही नाही. हा, मुलं मला शेतावर अभ्यास करायला घेऊन आली, पण हे शेत कोणाचं आहे ते काही मला माहित नव्हतं. हा, समजलं? हा, समजलं. अगं तसलं काही नाही ग. बर. कापड कुठे गेली माझी? तुम्ही नाही तुम्ही कापड बाहेर आलो ना ते एकेकाला ठेवून देईन. हातात आलो तर आम्हाला धमकावतोस वय? अरे अरे माझ्या राजांना नाही दे, तू दिलतस काय लाडू? अरे आता देतो की. द्या की कापड. आधी बाईंना मला दाखव, त्यांना मला रानात शिकवायचं हाय. उगा ठेव नका, कापड द्या. त्यात नाही. असं काय करताय? शेत धावशील तरच कपडे देतो. बर धावतो शेत, द्या कापड. लबाडी करत असला तर आता म्हणतोय दाखवतो आणि नंतर म्हणला तर कधी लबाड बोलतो का मी? धावतो म्हणलं ना, दे कापड. कुठे तो? बाहेर थांबवले, कुणी बघावं नाही म्हणून. तुम्ही हाक मारा. शिवप्पा,
शिवाप्पा नमस्कार वहिनी साहेब. चंदा वाकून नमस्कार केल्यानेच निष्ठा कळती असं काही हाय का? शिवाप्पा जरा जरब बसवायची हाय. कसाईला दिलेल्यांकडून वाटा वसूल करायचा आहे. हा पण आमच्या जाधवांच्या पद्धतीनं. गायकवाड कर्ज मागितल्यासारखी देणी मागतात आणि जाधव नसलेली देणी बी उपकार केल्यागत वसूल करतात. तुम्ही सांगाल तसं होईल वहिनी साहेब. आज ज्यांच्याकडून वसुली करायची आहे त्यांनी ताई साहेबांचा अपमान केलाय. काय? पाटक एक नवं घरटं सजलंय गावात. चिमणा चिमणी आणि एक टिवटिव टिटवी. त्यांच्याकडून 2 गाड्या ऊसाचे पैसे वसूल करायचे. आपण जाधवांच्या पद्धतीने जमल. उद्या पैसा आलेला असेल वहिनी साहेब, पण किती वहिनी साहेब? 2 गाड्या ऊसाचे पैसे किती होतील? 35,000. 1 लाख. 1 लाख वसूल करा त्यांच्याकडनं. जी वहिनी साहेब. गायकवाड घराण्याची वसुलीची नवी पद्धत आली आहे. हे कळू दे समद्या गावातल्या लोकांना. जी वहिनी साहेब. अरे 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 सोडा. अरे सोडा म्हणतो ना. अरे सोडा म्हणतो ना. ओय हिरीत फेकून देणे की गाला. मला नाही फिरायचं तुमच्या बाई संगत. बघा चावत्यात होय तुला, खात्यात होय तुला, मारत्यात होय तुला. ए मी कोणाला भीत नाही माहिती ना बा. अरे भूत बी येऊ दे, कुस्तीच खेळतो. अरे काय चाललंय? जायचंय ना आपण? बाई तुम्ही थांबा तिकडच, आलोच आम्ही. ए राणादा, का आमच्या आबरूची डॉल्बी वाजवायला लागलायस? आम्ही शाळेत मोठ्या तोंडाने सांगितलंय आमच्या राणादाला पिकातलं समद कळते, ते आम्हाला शेत दावल. आपल्याला सगळं सांगल, पण आता तूच नाही म्हणलं तर काय राहील आमचं? ओय तुम्ही काय बी करा, पण मी तुमच्या बाईना शेत नाही धावणार. शेत न बघता गेलो तर हेडसर बायना वराडत्याल. राणादा आमचं काय नाही र, पर बाईंना सवय नाही रे वळला वळडीची. बाईंच्या मनाला काय वाटल? आमच्यासाठीच नाही तर बाईंसाठी तर निदान उलट काही सरळ कर राणादा. खरंच मास्तर ओरडतील का बाईंना? होय वरडणारच. तुला माहिती आहे हेडसर कसा आहे ते? जरा काय झालं की अनपत्र, शाळा बुडवली अनापत्र, बोळा फेकला अनपत्र, साधं शेंबूड शिकरलं तरी पत्र आण म्हणतात. आणि आता असंच परत गेलं तर बाईंना बी पत्र आणाय सांगतील. अरे काय आपल्याला जायचंय ना शेतावर? कुठे आहेत ते साहेबराव? यो बघा, यो आहे साहेबराव. ओय साहेबराव. हे अहो हे ओय साहेबराव, कोण आले बघितलं का? शाळेतल्या बाई. चला चला समजे शेत धावतो. सुग्रणीचं खोपं बघायचं. साहेबराव ए बघ सुगरण, सुगरणचं सांग आता. तर यो सुग्रणीचा खोपा. सुगरण नाही हो, सुगरण.
अहो तेच म्हणलं सुगरण. नाही नाही, सुगरण. तेच ते हो. चालतंय की. तर आपल्या पिल्लांची काळजी म्हणून एक एक काडी जमवून खोपा तयार करती. कटाळ्याचं नावच नाही तिच्याकडे. आता सापाचं सांग की. हा, एवढ्या टोकाला खोपा बांधती कारण आपल्या पिल्लांना साप बीप येऊन खाऊ नये म्हणून. आपला आई वडील कसं आपली काळजी घेतात अगदी तसंच. खोप्यात पिल्ल कशी बिनधास्त असतात, जगाचा घोर नाही. आईच्या माहित कसला आलाय घोर. चला समद्यांना शेत धावतो. मागं किती वाढतीयस. लंच टाइम संपत आला माझा. घड्याळाकडे पाहत कसलं हो जेवता. बँकेत कोणी विचारत नाही तुम्हाला, माहितीये मला. भाजी नको ग. असू द्या हो. स्वयंपाक कसा झालाय ते नाही सांगितलं. छान मस्त झालाय ना. मामटी वाढते अजून. अगं नको ग, किती वाढतीयस ग. घ्या हो. का चटणी आणू सरळ आपलं. हो असं काय करताय. जेवतायत ना ते. सोडा बघू त्यांना. बाई तिथंच बसायचं. बसा काय तिथं. काय रे फाटका, गायकवाडाचे पैसे घेऊन निवांत घेत बसला वैर. कसले पैसे. मी काय कोणाचे पैसे खाल्ले नाही हो. ऊस खाल्ला ना 2 गाड्या. त्याचे पैसे घेऊन तुझा बाज येणार. ऊसाचे कसले पैसे. ते तर मला भेट म्हणून मिळाले होते हो. भेट. अरे भेट तुझ्या बाने दिली तू काय रे. तुझे पुणे मुंबई समजलास. हा आम्हाला फसितेस होय. 1 लाख टाकायचं. 1 लाख देणार का नाही सांग. मारू नका हो त्यांना. बाई प्रेमानं सांगतोय. रागानं मारलो ना काल पण साबूत राहायचं नाही. कळलं का रे. सोडा म्हणते ना त्यांना. आम्हाला नकोय कुणाचं काही. आम्ही कुणाला काही मागितलेलं नाही आणि कुणाचं काही घेतलेलं नाही आजवर. 24 तासाची मुदत देतो. 1 लाख तयार ठेवायचं. कळलं का रे. आपण माणसांना जीव लावतो तसं या पिकांना बी जीव लावायला लागतो. झाडं फुलं हे ना समज कळतं. आमच्याकडे एक चाफा होता. त्याला फुलंच येईना. तो गाबांनी आयडिया केली. कुऱ्हाड घेऊन झाडासमोर उभं राहिलं आणि गोदक्काला म्हणलं फुलं नाही आली तर झाडच तोडतो. गोदक्का म्हणली औंदा येणारच. आबांनी परत म्हणलं औंदा फुलं नाही आली तर झाडच तोडतो. गोदक्का म्हणली येणारच. आणि कमाल बघा त्या साली फुलंच फुलं. काय कमाल आहे नाही. तुम्हाला माहितीये जगदीशचंद्र बोसांनी हेच सांगितलंय की झाडांनाही वेदना संवेदना असतात. हे कुठलं शेतकरी म्हणायचं. नाही सायंटिस्ट होते. हा म्हणजे प्रगतशील शेतकरी म्हणा की. मुलांना आपल्याला कितवा धडा.
अरे ही मुलं कुठे गेली सगळी? उलट्या काळजाची लई वाण झाली आहेत. अहो थांबा की तुम्ही.